कुमारी तन्वीला दादासो फाळके पुरस्कार तहसीलदार यांचेकडून सत्कार। वयाने लहान पण कर्तृत्वाने महान। धुळे जिल्ह्यातील साक्रीची चिमुकली कुमारी तन्वी भदाणे हिने अभिनय आणि ग्लॅमरच्या जगात आपला ठसा उमटवत अवघ्या 6व्या वर्षी तन्वीने दादासाहेब फाळके पुरस्कारावर नाव कोरून महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच केली। ही अभिमानास्पद लक्षात घेऊन साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी तहसील कार्यालयात शासनाच्या वतीने तिचे कौतुक केले। जिद्द आणि टॅलेंट असेल तर वयाचं बंधन नसतं, हेच साक्रीच्या तन्वी निलेश भदाणे हिने सिद्ध करून दाखवलं। साक्रीच्या प्लॅटिनम पब्लिक स्कूलमध्ये शिकणारी ही छोटी परी आज राष्ट्रीय स्तरावर चमकते। तन्वीने केवळ रॅम्प वॉकच नाही तर सर्फ एक्सल, स्विगी आणि वैद्यनाथ यांसारख्या नामांकित ब्रँड्सच्या जाहिरातींमधून घराघरात ओळख निर्माण केली। तिची निरागसता आणि कॅमेरा फेस करण्याचा आत्मविश्वास पाहून मोठमोठे दिग्दर्शक ही भारावले आहेत। दादासाहेब फाळके अवॉर्ड 2025 यासोबतच तिला शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव आणि आयकॉन ऑफ महाराष्ट्र अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। तिचे वडील निलेश भदाणे आणि आई नेहा भदाणे यांच्या मार्गदर्शनामुळे तिला यश आले आहे, असे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले। यावेळेस राजेंद्र टाटिया, लाडशाखी वाणी समाज साक्री अध्यक्ष प्रमोद येवले, तुकाराम मुसळे, देवेंद्र भदाणे, विजय भोसले, टी मोहिते, विजय टाटिया, सचिन भदाणे, सुनील बाविस्कर व सत्कार समारंभाला साक्री शहरातील वाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुका प्रशासनाच्या वतीने तिचं अभिनंदन करतो। वडिलांचं पण या ठिकाणी मी अभिनंदन करतो की अतिशय लहान वयामध्ये तिने ही जी कामगिरी केलेली आहे, या कामगिरीमध्ये साक्री तालुक्याचं नाव तर उज्ज्वल झालंच आहे, परंतु याच्यामध्ये तिच्या मम्मी पप्पांनी जे कष्ट घेतलेले आहेत, जे इतक्या लहान वयात इतक्या प्रकारच्या चांगल्या प्रकारची समज देऊन इतक्या चांगल्या प्रकारचं वक्तव्य किंवा चांगलं वक्तृत्व ती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करते आहे, ही अतिशय अभिमानाची बाब आहे। त्यामुळे मी तिला तिच्या भविष्यासाठी या ठिकाणी श्रेष्ठ चिंतितो आणि शुभेच्छा देतो। थँक्यू। एक मिनिट आपण लाडशाखी वाणी समाजाच्या वतीने तन्वीचं खूप खूप अभिनंदन। असे खूप काम केल्याबद्दल समाजाकडून पूर्णपणे अभिनंदन।